राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी आता निवडणूक आरक्षण जाहीर करण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती आरक्षण जाहीर केल्याचे कळते। पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले। राज्य शासनाकडून राजपत्र प्रकाशित करण्यात आले। ठाणे, पालघरसह राज्यातील 34 जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर झाले। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितच एकंदरीतच सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या या मिनी विधानसभाच्या निवडणुका मानल्या जातात त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे। आणि आता या निवडणुकांसाठी जे आरक्षण जाहीर करण्याची प्रोसेस होती ती आता सुरू झालेली आहे। एकंदरीतच आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातील या 34 मोठ्या जिल्हा परिषदा आहेत यांच्या जे आरक्षण आहे, अर्थातच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गाच्या जागा किती असतील, कुठल्या जिल्हा परिषदांमध्ये असतील, या सर्वांची आता आरक्षण आहेत त्या संदर्भातील राजपत्र आहे ते आता जाहीर झालेलं आहे। परिणामी हे राजपत्र जाहीर झाल्यानंतर आता संबंधित जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्याकडून आता मोर्चे बांधण्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल। निश्चित, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।